लॅपटॉपचं चार्जिंग संपलं, त्यामुळे एकदम तो व्हिडिओ कट होऊन गेला. माझा लॅपटॉप बंद होऊन गेला आता, त्यामुळे ते लेक्चर आपलं कट झालं. तर ते लेक्चर आपण पुढे कंटिन्यू करतोय. तर त्याच्यामध्ये आपण पहिली ऑर्डर जी आहे ती पाहिली होती, होमोसिला, आणि दुसरी ऑर्डर पाहत होतो आपण हेट्रोसिला किंवा सायकोनोसा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की सायकोनाइड आणि ल्युकोनाइड असे दोन प्रकारचे स्पॉन्जेस याच्यामध्ये असतात. त्यांची वॉल थिक असते, व्हास्ट शेप्ड बॉडी असते, आणि बॉडी वॉल जी आहे ती फोल्डेड असते. ओके. क्वायनोसाइट लाईन जी आहे ती फ्लॅजेलेटेड चेंबर्समध्ये क्वायनोसाइटची लाईन असते, किंवा रेडियल कॅनलमध्ये सुद्धा ती क्वायनोसाइटची लाईन असते. हे जे ॲनिमल्स आहेत हे एकटे राहतात किंवा कॉलनीमध्ये राहतात. यांचं एक्झाम्पल आहे हेट्रोसिला ऑर्डर सेकंड. हेट्रोसिला ऑर्डर आहे ही. याचं एक्झाम्पल आहे सायकॉन किंवा ग्रॅन्शिया. तो फोन बंद कर ना आवाज. नाव क्लास 2. पहिल्या क्लासच्या आपण दोन ऑर्डर बघितल्या, होमोसिला त्याचा एक्झाम्पल आपण बघितलं ल्युकोसोलेनिया आणि क्लॅथ्रिना, आणि ऑर्डर 2 हेट्रोसिला त्याचं आपण एक्झाम्पल बघितलं सायकॉन आणि ग्रॅन्शिया. नाव क्लास 2 याला म्हणतात हेक्झॅक्टिनिलिडा किंवा हायलोस्पॉन्जी. ओके. दुसरा क्लास आहे हा. फायलम पोरीफेराचा क्लास दुसरा आहे हा, हेक्झॅक्टिनिलिडा किंवा हायलोस्पॉन्जी. हे मॉडरेट साईजचे ॲनिमल्स असतात. ग्लास स्पॉन्जेस असतात हे, म्हणजे काचेसारखे दिसतात. काही 1 मीटर लांबीपर्यंत यांची लांबी असते, म्हणजे मोठे असतात भरपूर. बॉडी शेप यांचा कप शेप असतो, किंवा ऑर्न शेप असतो, किंवा व्हास शेप असतो यांचा. स्केलेटन जे यांचं याच्यामध्ये 6 रे दिसतात. ट्रायॲक्झॉन स्पिक्युल्स यांच्यामध्ये असतात, आणि ते सिलिकाने बनलेले असतात, म्हणून त्यांना सिलिशियस स्पिक्युल्स असं म्हणतात. क्वायनोसाइट्स याच्यामध्ये रिस्ट्रिक्टेड असतात. फिंगर शेप्ड चेंबर्स याच्यामध्ये दिसतात. ओके. तर क्वायनोसाइट्स हे फिंगर शेप्ड दिसतात. नाव हे सुद्धा म्हणजे फायलम पोरीफेराचे क्लास हेक्झॅक्टिनिलिडाचे ॲनिमल्स सुद्धा फक्त समुद्रामध्ये सापडतात, आणि बरेचसे जे ते खोल समुद्रामध्ये सापडतात, उथळ समुद्रामध्ये ते दिसत नाहीत. ओके. तर यांचं फर्दर जर क्लासिफिकेशन आपण बघितलं तर यांचे पण 2 ऑर्डर पडतात, हेक्झॅस्टेरोफोरा आणि ॲम्फिडिस्कोस्फोरा. हेक्झॅस्टेरोफोरा आणि ॲम्फिडिस्कोस्फोरा यांचे 2 ऑर्डर्स आहेत. तर पहिली ऑर्डर बघू आपण, हेक्झॅस्टेरोफोरा. यांच्यामध्ये हेक्झॅस्टर स्पिक्युल्स असतात, म्हणजे ते स्टार सारखे दिसतात. त्यांचा शेप जो आहे तो स्टार सारखा असतो. त्यांच्यामध्ये ॲक्सिस ब्रांचिंग असतं, यांच्यामध्ये रेजमध्ये त्यांचं ब्रांचिंग दिसतं. त्याच्या एंडला त्याचे असे म्हणजे तारे जसा असतो ना, तारा कसा दिसतो तसं स्टार सारखा ते दिसतात. ते स्टार सारखे शेपमध्ये यांचे स्पिक्युल्स असतात. यांच्यामध्ये जे फ्लॅजेलेटेड चेंबर्स असतात ते रेग्युलरली किंवा रेडियली अरेंज्ड असतात. फ्लॅजेलेटेड चेंबर्स रेग्युलरली असतात त्यांच्यामध्ये, किंवा रेडियली अरेंज्ड असतात त्यांच्यामध्ये. हे सबस्ट्रॅटमला डायरेक्टली अटॅच झालेले असतात. हेक्झॅस्टेरोफोरा ऑर्डरचे जे ॲनिमल्स असतात ते सबस्ट्रॅटमला अटॅच झालेले असतात. यांचं एक्झाम्पल आहे यूप्लेक्टेला आणि फार्नेरा, असे 2 यांचे एक्झाम्पल्स आहेत. नाव याच्यामधली ऑर्डर 2 ॲम्फिडिस्कोस्फोरा. ॲम्फिडिस्कोफोरा. तर हे जे स्पिक्युल्स आहे हे ॲम्फिडिस्क टाईपचे स्पिक्युल्स यांच्यामध्ये सापडतात, म्हणून यांना ॲम्फिडिस्कोफोरा असं म्हणतात. यांच्यामध्ये कॉन्व्हेक्स डिस्क असते,
कॉन्व्हेक्स म्हणजे बाहेरच्या बाजूने गोल आकार असते ते, म्हणजे बहिर्वक्र भिंगासारखे असते. याच्यामध्ये बॅकवर्डली डायरेक्टेड म्हणजे मागच्या बाजूला मागच्या बाजूला बॅकवर्डली डायरेक्टेड असे मार्जिनल टीथ असतात यांच्यावरती. दोन्ही साईडला मार्जिनल टीथ असतात बॅकवर्डली डायरेक्टेड, म्हणून त्यांना ॲम्फिडिस्क असं म्हणतात. हे आपण तुम्हाला फ्लॅजेलेटेड चेंबर म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला त्या कॅनॉल सिस्टीममध्ये समजेल. त्याच्यामध्ये फिगरमध्ये सुद्धा फ्लॅजेलेटेड चेंबरची फिगर दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगेल. आता फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की त्यांच्यामध्ये फ्लॅजेलेटेड चेंबर्स हे रेग्युलरली किंवा रेडियली अरेंज्ड असतात, किंवा फ्लॅजेलेटेड चेंबर्स जे आहेत ते टिपिकल शेपचे असतात यांच्यामध्ये ॲम्फिडिस्कोफोरामध्ये. हे जे आहेत हे सबस्ट्रॅटमला अटॅच झालेले असतात, रूफ टफने सबस्ट्रॅटमला अटॅच झालेले असतात हे ॲम्फिडिस्कोफोरा. त्यांना रूफ टफ असतं. याच्यामध्ये याचं एक्झाम्पल जे आहे ॲम्फिडिस्कोफोराचं, तर फायलम पोरिफेरा ऑर्डर ॲम्फिडिस्कोफोरा, याचं एक्झाम्पल आहे हायालोनिमा नावाचा ॲनिमल. हायालोनिमा याचं टेक्सॉनॉमिक नेम आहे. याचं कॉमन नेम म्हणजे ग्लास रोक स्पॉन्ज असं याला म्हणतात. एकदम काचेसारखा हा ॲनिमल दिसतो. दुसरा एक्झाम्पल आहे फेरोनिमा, याला बाउल स्पॉन्ज असं म्हणतात. तर हे ॲम्फिडिस्कोफोराचे एक्झाम्पल्स आहेत. नाव 2 क्लास आपण बघितले. आता क्लास 3 फायलम पोरिफेरामधला 3रा क्लास आहे हा डेस्मोस्पॉन्जी. याच्यामध्ये बॉडी शेप ही व्हास शेप असते किंवा कप शेप असते किंवा कुशन सारखी बॉडी असते यांच्यामध्ये. डेस्मोस्पॉन्जीमध्ये कुशन सारखी बॉडी असते. हे स्मॉल आहेत किंवा लार्ज साईजचे असतात किंवा सॉलिटरी असतात किंवा कॉलोनियल असतात. म्हणजे एकटे पण राहतात. काही ॲनिमल याच्यामधले एकटे राहतात, एकटे असतात. पण काही ॲनिमल्स जे आहेत ते कॉलनीमध्ये राहतात, म्हणजे अनेक ॲनिमल एकत्र राहतात. त्यांना म्हणतात कॉलोनियल ॲनिमल्स. तर याच्यामध्ये स्केलेटन जे ते सिलिशियस पिक्युलने बनलेलं असतं किंवा स्पॉन्जिन फायबरने बनलेलं असतं किंवा सिलिशियस पिक्युल्स आणि स्पॉन्जिन फायबर दोघांनी बनलेलं असतं किंवा ॲब्सेंट असतं. म्हणजे सगळ्या प्रकारचे स्पॉन्जेस याच्यामध्ये सापडतात डेस्मोस्पॉन्जीमध्ये. स्पिक्युल्स याचे जे ते मोनोॲक्झॉन स्पिक्युल्स असतात किंवा टेट्राॲक्झॉन स्पिक्युल्स असतात. पण ट्रायॲक्झॉन स्पिक्युल यांच्यामध्ये कधीच सापडत नाहीत. डेस्मोस्पॉन्जीमध्ये ट्रायॲक्झॉन स्पिक्युल्स कधीच नसतात. डेस्मोस्पॉन्जीचे जे स्पॉन्ज आहेत ते सगळे मरीन ॲनिमल्स आहेत. फक्त एकच फॅमिली स्पॉन्जिलिडी जी आहे ती फ्रेश वॉटरमध्ये सापडते. ओके, ह्यांचं जे क्लासिफिकेशन आहे त्याचे 2 सब क्लासेस सापडतात, टेट्रॅक्टिनिलिडा आणि मोनॅक्झोनिडा असे 2 सब क्लासेस यांच्यामध्ये सापडतात. क्लास डेस्मोस्पॉन्जीचे सब क्लास आहेत हे टेट्रॅक्टिनिलिडा आणि मोनॉक्झोनिडा. आता ते पाहू आपण, मग त्याच्यामध्ये काय काय आपल्याला वेगळे वेगळे कॅरेक्टर काय दिसतात तर ते आपण पाहू. सबक्लास 1 हा टेट्रॅक्टिनिलिडा आहे. शॅलो वॉटरमध्ये हा सापडतो, नेहमी उथळ पाण्यामध्ये असतो. बॉडी यांची फ्लॅटन्ड असते किंवा राऊंडेड असते, डल असते किंवा ब्राईटली कलर्ड बॉडी असते यांची. स्पिक्युल्स यांच्यामध्ये टेट्रॅक्झॉन प्रकारचे असतात किंवा ॲब्सेंट असतात. हा सुद्धा तुम्हाला एक जनरल टॉपिक येणार आहे पुढे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी एकदम स्पष्टपणे क्लिअर करून सांगेल की टेट्राक्झॉन स्पिक्युल म्हणजे काय, मोनॉक्झॉन स्पिक्युल म्हणजे काय, ॲम्फिडिक्स स्पिक्युल म्हणजे काय. हे तुम्ही आता फक्त इथे ह्या स्पॉन्जेसच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये फक्त लिहून टाका की याच्यामध्ये टेट्राक्झॉन स्पिक्युल्स असतात किंवा ॲब्सेंट असतात, त्यांच्यामध्ये स्पॉन्जिन फायबर नसतात, असं तुम्ही लिहून टाका. आता तुम्ही हे फक्त ठेवा, पण तुम्हाला पुढे समजणार आहे की मोनॅक्झॉन स्पिक्युल म्हणजे काय, ट्रायॅक्झॉन स्पिक्युल म्हणजे काय, हे तुम्हाला पुढे मी समजावून सांगणार आहे. ते तुम्हाला स्पिक्युल्स पण
अभ्यासामध्ये येतील. जनरल टॉपिक जे आहेत त्या जनरल टॉपिकमध्ये स्पिक्युल्सचा जनरल टॉपिक तुम्हाला येणार आहे. जसं कॅनॉल सिस्टीम इन स्पॉन्जेस हा एक जनरल टॉपिक तुम्हाला येणार आहे. पहिल्या युनिटमध्ये आपण जनरल टॉपिक कोणता बघितला तर लोकोमोशन आणि लोकोमोटरी ऑर्गनल्स इन प्रोटोझोआ हा आपण जनरल टॉपिक पहिल्या चॅप्टरमध्ये बघितला. तसं तुम्हाला सेकंड चॅप्टरमध्ये, थर्ड चॅप्टरमध्ये, फोर्थ युनिटमध्ये, फिफ्थ युनिटमध्ये असे तुम्हाला जनरल टॉपिक येणार. त्याच्यामध्ये एक जनरल टॉपिक तुम्हाला स्पिक्युल्सचा पण येईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे स्पिक्युलचे टाईप समजतील की मोनॅक्झॉन स्पिक्युल म्हणजे काय, डायॅक्झॉन स्पिक्युल म्हणजे काय, ट्रायॅक्झॉन स्पिक्युल म्हणजे काय, टेट्राक्झॉन स्पिक्युल म्हणजे काय, किंवा एम्फिडिस्क म्हणजे काय, किंवा स्टार शेप स्पिक्युल्स म्हणजे काय, ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल. तर आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की यांच्यामध्ये क्लास टेट्रॅक्टिनिलिडामध्ये स्पिक्युल्स हे टेट्राक्झॉन स्पिक्युल्स असतात किंवा ॲब्सेंट असतात. स्पॉन्जिन्स फायबर यांच्यामध्ये सापडत नाहीत. तर हे सबक्लास टेट्रॅक्टिनिलिडा जो आहे याच्या 3 ऑर्डर आहे. पहिलं मिक्झोस्पॉन्जिया, यांच्यामध्ये स्ट्रक्चर जे आहे ते सिम्पल असतं आणि स्पिक्युल्स हे ॲब्सेंट असतात. याचं एक्झाम्पल आहे ऑस्कॅरेला किंवा हॅलिसार्का. दुसरं आहे कार्नोसा, हे इक्वल साईजचे स्पिक्युल्स असतात याच्यामध्ये, किंवा यांना स्पिक्युल्स असतात. याचं एक्झाम्पल आहे प्लांकिना किंवा कॉन्ड्रिला. तिसरा प्रकार आहे कॉरिस्टिडिया. हे जे ॲनिमल्स आहेत याच्यामध्ये लार्ज किंवा स्मॉल असे दोन्ही प्रकारचे स्पिक्युल्स सापडतात. त्याचं एक्झाम्पल आहे थिनिया किंवा जिओडिया. अशा 3 ऑर्डर आता याच्यामध्ये आहे. सब क्लास टेट्रॅक्टिनिलिडामध्ये 3 ऑर्डर आहे. मिक्झोस्पॉन्जिया, त्याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं ऑस्केरेलिया आणि हॅलिसार्का. नंतर कार्नोसा, त्याचं एक्झाम्पल आहे प्लँकिना आणि कॉन्ट्रिला. तिसरं आहे कॉरिस्टिडिया, त्याचं एक्झाम्पल आहे थिनिया आणि जिओडिया. ओके, नाव दुसरा सबक्लास पाहू आपण आता, मोनॅक्झोनिडा. सबक्लास कोणाचा पाहतोय आपण? डेस्मोस्पॉन्जीचा सबक्लास पाहतोय. ओके, सो दुसरा सबक्लास आहे मोनॅक्झोनिडा. याचा बॉडी फॉर्म हा व्हेरिएबल असतो. स्पिक्युल्स हे मोनॅक्झॉन स्पिक्युल्स असतात. स्पॉन्जिन याच्यामध्ये प्रेझेंट असतं किंवा ॲब्सेंट असतं. मोस्टली उथळ पाण्यामध्ये हे सापडतात. काही थोडेफार जे असतात ते डीप सीमध्ये सापडतात, खोल समुद्रामध्ये थोडेसे सापडतात. काही फ्रेश वॉटरमध्ये पण असतात. मोनॅक्झोनिडाचे फ्रेश वॉटरमध्ये पण सापडतात, उथळ समुद्रात पण सापडतात आणि खोल समुद्रात पण सापडतात. याच्या 4 ऑर्डर आहे मोनॅक्झोनिडा. क्लास डेस्मोस्पॉन्जी, सबक्लास मोनॅक्झोनिडा आणि ऑर्डर 4 ऑर्डर आहे याच्यामध्ये. हायड्रोमेरिना ही पहिली. याच्यामध्ये खूप लार्ज स्पिक्युल्स असतात. दोन्ही साईडला गाठीसारखा भाग असतो आणि स्पॉन्जिन याच्यामध्ये ॲब्सेंट असतं. याचं एक्झाम्पल आहे क्लायोना किंवा सुबेरेटिस. दुसरी ऑर्डर हॅलिकॉन्ट्रिना. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लार्ज स्पिक्युल्स दिसतात. युजली हे 2 रेचे स्पिक्युल्स असतात. स्पॉन्जिन प्रेझेंट असतं आणि स्पॉन्जिन इनसफिशियंट असतं. याचं एक्झाम्पल जे आहे ते हॅलिकॉन्ट्रिया. इनसफिशियंट म्हणजे पुरेसं नसतं. तिसरी ऑर्डर आहे पॉइसिलोस्क्लेरिना. याच्यामध्ये लार्ज स्पिक्युल्स असतात. हे युनायटेड असतात, स्पॉन्जिनमध्ये युनायटेड असतात. रेग्युलर नेटवर्क असतं यांचं. याचं एक्झाम्पल आहे मायक्रोसिओना. नंतर हॅप्लोस्क्लेरिना. याच्यामध्ये लार्ज स्पिक्युल्स असतात. 2 रे दिसतात याच्यामध्ये.
स्मॉल स्पिक्युल यांच्यामध्ये नसतात, फक्त लार्ज स्पिक्युल्स असतात, त्यांना 2 रे असतात. स्पॉन्जिन जे आहे ते प्रेझेंट असतं याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे चॅलिना हॅलिक्लोना. नाव तिसरा सबक्लास याच्यामधला केरॅटोसा. डेस्मोस्पॉन्जी मधला आपण मोनॅक्झोनिडा हा दुसरा सबक्लास बघितला, टेट्रॅक्टिनिडा हा पहिला सबक्लास बघितला. आता तिसरा सबक्लास जो आहे तो केरॅटोसा. तर हा जो सबक्लास केरॅटोसा आहे याच्यामध्ये स्पिक्युल्स हे अब्सेंट असतात, हॉर्नी स्पॉन्जेस असतात, स्पॉन्जिन फायबरचं स्केलेटन असतं याच्यामध्ये. बॉडी फॉर्म यांचा राऊंडेड असतो किंवा मॅसिव्ह असतो. याच्यामध्ये लिदरी सरफेस आहे किंवा डार्क कलर आहे. याचा एक्झाम्पल यू स्पॉन्जिया आहे किंवा स्पॉन्जिया. याला बाथ स्पॉन्ज असं पण म्हणतात, कॉमन नेम आहे याचं बाथ स्पॉन्ज. फायलोस्पॉन्जिया हे याचं दुसरं एक्झाम्पल आहे. याला लीफ स्पॉन्ज असं पण म्हणतात. सो हा झाला केरॅटोसा. केरॅटोसाचे 3 एक्झाम्पल सांगितले, यू स्पॉन्जिया किंवा स्पॉन्जिया म्हणजे बाथ स्पॉन्ज आणि फायलोस्पॉन्जिया म्हणजे लीफ स्पॉन्ज. सो हे सबक्लास केरॅटोसाचे एक्झाम्पल्स आहेत. नाव फायलम पोरीफेरा आपण बघितला. आता आपला इथून दुसरा टॉपिक सुरू होतोय, दॅट इज कॅनल सिस्टीम इन सायकॉन. सो हा जनरल टॉपिक आहे. स्पॉन्जेसमध्ये कॅनल सिस्टीम नावाची एक वेगळी सिस्टीम सापडते, जी दुसऱ्या कुठल्याच ॲनिमलमध्ये सापडत नाही. ती फक्त स्पॉन्जेसमध्ये सापडते. तर कॅनल सिस्टीम सायकॉनमध्ये कशी असते हे आपण या जनरल टॉपिकमध्ये पाहणार आहोत. कॅनल सिस्टीम ही कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे स्पॉन्जेसचं. त्यामधनं पाणी जे आहे ते पास होत असतं, स्पॉन्जोशीलमधून पाणी पास असतं. स्पॉन्जोसील म्हणजे स्पॉन्जच्या आतमध्ये एक पोकळी असते, त्यातनं पाणी वाहत असतं, त्याला म्हणतात स्पॉन्जोसील. तर वॉटर जे आहे ते त्यातनं पाणी जे आहे ते पास होत असतं, वेगळ्या वेगळ्या लेव्हलमधून ते पास होतं. तर त्या वेगळ्या वेगळ्या लेव्हलला कॅनल सिस्टीम असं म्हणतात. 4 प्रकारच्या कॅनल सिस्टीम स्पॉन्जेसमध्ये दिसतात आपल्याला. अस्कॉन टाईपची कॅनल सिस्टीम, नंतर सायकॉन टाईपची कॅनल सिस्टीम, नंतर ल्युकॉन टाईपची कॅनल सिस्टीम आणि रॅगॉन टाईपची कॅनल सिस्टीम. अशा 4 प्रकारच्या कॅनल सिस्टीम असतात, ॲस्कॉन, सायकॉन, ल्युकॉन आणि रॅगॉन. तर ह्या कॅनल सिस्टीम आपल्याला स्टडी करायच्या आहेत. यांच्यामध्ये वेगळेपणा काय असतो किंवा यांच्यामध्ये फरक काय असतो, त्यांच्यामध्ये कोर्स ऑफ सर्क्युलेशन कसं असतं, त्या कॅनल सिस्टीममध्ये कोणते कोणते पार्ट असतात आणि त्यातून पाणी कसं वाहतं, हे सगळं आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर कोणत्या 4 प्रकारच्या कॅनल सिस्टीम सांगितल्या मी तुम्हाला? ॲस्कॉन, सायकॉन, ल्युकॉन आणि रॅगॉन. सो अशा प्रकारच्या 4 सिस्टीम्स याच्यामध्ये आहेत. कॅनल सिस्टीमचे 4 प्रकार कोणते आहेत? ते ॲस्कॉन, सायकॉन, ल्युकॉन आणि रॅगॉन असे 4 आहेत. तर हे जे 4 प्रकारची कॅनल सिस्टीम आहे, ॲस्कॉन, सायकॉन, ल्युकॉन आणि रॅगॉन, हे आपण याच्यामध्ये पाहणार आहे. स्किफा नावाचा एक प्राणी आहे, त्याची जी बॉडी आहे, स्किफा त्याला सायकॉन असं पण म्हणतात. सायकॉन हे त्याचं दुसरं नाव आहे, स्किफा किंवा सायकॉन असे दोघंही नाव आहे त्याचे. तर ती अशी कॅनल सिस्टीम त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये वेगळे वेगळे छिद्रे असतात, खूप छिद्र असतात आणि वेगळे वेगळे कॅनल असतात त्याच्या बॉडीमध्ये. ही सिस्टीम जी आहे त्याला कॅनल सिस्टीम असं म्हणतात. बॉडी वॉल जी आहे त्याच्यामध्ये सेल्युलर लेयर्स असतात.
आउटर जी असते त्याला म्हणतात पिनॅकोडर्म, मधली जी असते त्याला म्हणतात क्वायनोडर्म, मधली जी असते त्याला मेसेनकाईम जी आहे ती असते, ती 2 लेअरच्या मध्ये मेसेनकाईम असते. बॉडी वॉल जी आहे ती रेग्युलरली फोल्डेड असते, त्याच्यामध्ये रेग्युलरली अरेंज्ड अल्टरनेटिंग असे इन्व्हॅजिनेशन्स असतात किंवा इव्हॅजिनेशन्स असतात. आतमधल्या बाजूला वळलेले असले तर त्याला म्हणतात इन्व्हॅजिनेशन आणि बाहेरच्या बाजूला जर वळलेले असते तर त्याला म्हणतात इव्हॅजिनेशन. तर असे इन्व्हॅजिनेशन किंवा इव्हॅजिनेशन असतात. नंतर सायकॉन टाईपची बॉडी सिस्टीम जी आहे ती असते त्याची. हे सगळं जे बनतं तर त्याला म्हणतात सायकॉन टाईप ऑफ कॅनल सिस्टीम. ओके, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे कॉम्पोनंट्स असतात कॅनल सिस्टीमचे. तर कोणते कोणते कॉम्पोनंट्स असतात ते आपण पाहू. पहिला कॉम्पोनंट आहे ऑस्टिया, त्याला म्हणतात डर्मल पोअर, म्हणजे बाहेरच्या कातडीवरती जे छिद्र असतात त्या छिद्राला नाव दिलेलं आहे ऑस्टिया. तर हे एक्सटर्नल ग्रूव्ह आहेत, या बॉडी सरफेसवरती सापडल्या जाणाऱ्या एक्सटर्नल ग्रूव्ह आहेत, या स्ट्रेचड असतात. थिन पोअर मेम्ब्रेनमध्ये या अशा ताणल्या गेलेल्या असतात आणि याच्यामध्ये 2 किंवा जास्त ओपनिंग्स असतात. याच्यामधून बाहेरचं पाणी जे आहे ते आतमध्ये येतं, बॉडीच्या आतमध्ये येतं. स्पॉन्जच्या बॉडीमध्ये बाहेरचं पाणी येतं, ह्या ऑस्टियामधनं येतं. हे पोअर्स जे आहेत यांना ऑस्टिया असं म्हणतात. ऑस्टियम याचा लॅटिनमध्ये असा अर्थ होतो की डोअर, म्हणजे दार. म्हणजे हे एक दारासारखं काम करतं, बाहेरचं पाणी आतमध्ये घेण्यासाठी याचा दारासारखा उपयोग होतो किंवा डर्मल पोअर म्हणतात त्याला. म्हणजे कातडीवरती असणारे पोअर म्हणजे डर्मल पोअर. हा पहिला पार्ट झाला कॅनल सिस्टीमचा ऑस्टिया. ऑस्टिया म्हणजे कातडीवरती असलेले, बाहेरच्या कातडीवरती असलेले छिद्र, त्याला म्हणतात ऑस्टिया. नाव दुसरा जे आहे ते इनकरंट कॅनल्स. हे कॅनल्स जे आहेत हे इन्व्हॅजिनेशन असतात, फोल्डचे इन्व्हॅजिनेशन असतात. बॉडी वॉल जी आहे ती फोल्ड असते झालेली. इन्व्हॅजिनेशन म्हणजे आतल्या बाजूला फोल्ड झालेली असते, त्यामुळे हे इनकरंट कॅनल बनतात. यांना इनकरंट कॅनल असं म्हणतात. हे जे फोल्ड झालेले असतात बॉडीचे यांना इनकरंट कॅनल असं म्हणतात. हे आउटसाइडला कम्युनिकेट करतात ऑस्टियामधून. ओके, पण यांचं जे एंड आहे हे ब्लाइंडली आपण जर बघितलं तर इनर एंडला असतं, म्हणजे आतमधलं एंड जे ते ब्लाइंड असतं. याच्यामध्ये पिनॅकोसाइटची लाईन असते पूर्ण कॅनलमध्ये, याच्यामध्ये पिनॅकोसाइटची लाईन असते. नाव थर्ड जी आहे ते प्रोसोपाइल्स. तर प्रोसोपाइल्स जे आहेत याच्यामध्ये इनकरंट कॅनल्स जे आहेत हे रेडियल कॅनलशी कम्युनिकेट झालेले असतात. याच्यामध्ये इंट्रासेल्युलर स्पेसेस असतात, याला प्रोसोपाइल्स असं पण म्हणतात. ओके, इनकरंट कॅनल ज्यावेळेस रेडियल कॅनलशी जोडला जातो तर त्याच्यामध्ये जे इंट्रासेल्युलर स्पेसेस असतात यांना प्रोसोपाइल असं म्हणतात. नाव रेडियल कॅनल्स. हे जे रेडियल कॅनल्स आहेत याच्यामध्ये फ्लॅजिलेटेड सेल्स असतात, म्हणजे त्या सेल्सला फ्लॅजेला असतात. आपण मागच्या युनिटमध्ये फ्लॅजेला म्हणजे काय हे बघितलं, लोकोमोटरी ऑर्गॅनेल्स इन प्रोटोझोआ. तर ह्या सेलला फ्लॅजेला असतात आणि क्वायनोसाइट्स जे आहेत हे बॉडी वॉलच्या इव्हॅजिनेशनमुळे फॉर्म झालेले असतात. म्हणून ह्या ज्या सेल्स आहेत किंवा हे जे चेंबर्स आहे याला फ्लॅजिलेटेड चेंबर म्हणतात किंवा रेडियल कॅनल्स असं म्हणतात. हे कॅनल्स जे आहेत हे पॅरलल असतात किंवा अल्टरनेट असतात. इनकरंट कॅनलमध्ये अल्टरनेट असतात. हे व्हर्टिकली किंवा रेडियली यांचा आपल्याला कॅनल दिसतात. हे इनकरंट कॅनल. रेडियल कॅनल्स जे आहेत ते इनकरंट कॅनलच्या व्हर्टिकली असतात किंवा रेडियली असतात, पॅरलल असतात ते किंवा अल्टरनेट असतात. हे जे कॅनल्स आहेत बॉडी वॉलमध्ये हे अशा रीतीने अरेंज झालेले असतात
की प्रत्येक रेडियल कॅनल जो आहे तो इनकरंट कॅनलने सराउंड असतो, म्हणजे त्याच्या आजूबाजूला इनकरंट कॅनल असतो. आणि प्रत्येक इनकरंट कॅनल जो आहे तो रेडियल कॅनलने आजूबाजूला त्याच्या रेडियल कॅनल असतो. प्रत्येक इनकरंट कॅनलच्या आजूबाजूला रेडियल कॅनल असतो. रेडियल कॅनल जो आहे तो स्पॉन्जोसीलमध्ये ओपन होतो. त्याचे जे इनर एंड आहे ते इनर एंडमधून तो रेडियल कॅनल जो आहे तो याच्यामध्ये ओपन होतो, स्पॉन्जोसीलमध्ये ओपन होतो. नाव अपोपाइल्स. अपोपाइल्स म्हणजे काय? त्याला इनर ऑस्टिया असं पण म्हणतात. अपोपाइलला स्पेसिफिक ओपनिंग आहे हे. याच्यामध्ये रेडियल कॅनल्स जे आहेत ते स्पॉन्जोसीलला कम्युनिकेट होत असतात. याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल मोनोसाइट्स असतात आणि त्याचा स्पिंक्टर सारखा उपयोग होतो. स्पिंक्टर म्हणजे काय? त्या स्पिंक्टरमुळे आपल्याला कोणतं पण छिद्र उघडता येतं किंवा बंद करता येतं. ते छिद्र उघडण्याचं किंवा बंद करण्याचं जे मसल्स असतात त्या मसल्सना स्पिंक्टर असं म्हणतात. नाव 6वा पार्ट स्पॉन्जोसील. तर हे बॉडीच्या आतमध्ये सेंट्रली प्लेस्ड असतात. याची कॅव्हिटी जी आहे त्याचा व्हर्टिकल ॲक्सिस असतो, याला स्पॉन्जोसील असं म्हणतात. स्पॉन्जोसील जो आहे तो इपिडर्मल पिनॅकोसाइटने लाइन्ड असतो. याच्या ॲपॅक्सवरती हा ऑस्क्युलम मधून ओपन होतो. ओके, सो स्पॉन्जोसील जे ही सगळ्यात मध्ये असलेली, बॉडीच्या मध्ये असलेली एक कॅव्हिटी आहे. त्या कॅव्हिटीला म्हणतात स्पॉन्जोसील. आणि त्या कॅव्हिटीला बॉडीच्या वरच्या बाजूला एकच छिद्र असतं, त्या छिद्राचं नाव आहे ऑस्क्युलम. ओके, स्पॉन्जोसीलमध्ये आतमधली कॅव्हिटी त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असतं. या ऑस्टियामधून, इनकरंट कॅनलमधून, रेडियल कॅनलमधून पाणी येतं स्पॉन्जोसीलमध्ये आणि मग ती स्पॉन्जोसील म्हणजे सेंट्रली अशी बॉडीची कॅव्हिटी आहे. सो स्पॉन्जोसील म्हणजे बॉडीतली कॅव्हिटी. नाव ऑस्क्युलम 7वा पार्ट, कॅनल सिस्टीमचा सगळ्यात शेवटचा आणि 7वा पार्ट ऑस्क्युलम. ऑस्क्युलम हे एक्झिट पॉइंट आहे. ओके, जसं ऑस्टियामधून पाणी आतमध्ये येतं तसं ऑस्क्युलममधून पाणी बाहेर पडतं. हा एक्झिट पॉइंट आहे. ह्याच्यामधून स्पॉन्जोसीलमध्ये जे पाणी असतं ते पाणी बाहेर जातं. ऑस्क्युलममधून ते पाणी बाहेर जातं, आउटसाईडला जातं. याच्यामध्ये स्पिंक्टर मसल्स असतात. त्या स्पिंक्टर मसलमुळे वॉटर फ्लो जो आहे तो रेग्युलेट केला जातो. किती पाणी बाहेर सोडायचं आणि किती पाणी आतमध्ये ठेवायचं हे त्या स्पिंक्टर मसल्सने रेग्युलेट केलं जातं. स्पिंक्टर्स जे आहेत त्याला कॉन्ट्रॅक्टाईल पिनॅकोसाइट्स असतात, त्याला मायोसाइट्स असं पण म्हणतात. हे त्या ऑस्क्युलमच्या तोंडावरती असतात. आता सायकॉनमध्ये कोर्स ऑफ वॉटर फ्लो कसा असतो तो आपण पाहू. तर बाहेरच्या बाजूला जे पाणी असतं ते पहिल्यांदा ऑस्टियामधून आतमध्ये येतं. ऑस्टियामधून ते पाणी इनकरंट कॅनलमध्ये जातं. इनकरंट कॅनलमधून ते पाणी प्रोसोपाइल्समध्ये जातं. प्रोसोपाइल्समधून ते पाणी रेडियल कॅनल्समध्ये जातं. रेडियल कॅनल्समधून ते अपोपाइल्समध्ये जातं. अपोपाइल्समधून स्पॉन्जोसीलमध्ये जातं. स्पॉन्जोसीलमधून ऑस्क्युलममध्ये जातं आणि ऑस्क्युलममधून ते पाणी बाहेरच्या बाजूला परत फेकलं जातं. सो असं ते पाणी ह्या स्पॉन्जच्या बॉडीच्या आतमध्ये फिरतं. तर ज्या भागातून हे पाणी फिरतं त्या सिस्टीमला नाव दिलेलं आहे वॉटर कॅनल सिस्टीम्स. आता ह्या वॉटर कॅनल सिस्टीमचे फंक्शन्स काय आहेत ते आपण पाहणार आहोत. स्पॉन्जच्या कॅनल सिस्टीमचे फंक्शन्स. तर पहिलं, याच्यामध्ये पाण्याचा कॉन्स्टंट सप्लाय असतो. बॉडीच्या आतमध्ये कायमस्वरूपी पाणी येत राहतं आणि त्याच्यामुळे इन्स्पिरेशन होतं, त्याच्यामुळे रेस्पिरेशन होतं. रेस्पिरेशन कसं होतं तर बाहेरून आतमध्ये जे येणारं पाणी असतं तर त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो.
तो ऑक्सिजन ह्या स्पॉन्जला मिळतो आणि मग ऑक्सिजन नसलेलं पाणी, डिऑक्सिजनेटेड पाणी जे आहे ते बाहेर जे ते जात असतं. त्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असू शकतो किंवा एक्सक्रिटरी मॅटर असू शकतं. सो हे नेहमी स्वरूपी, कायमस्वरूपी आतमध्ये येणाऱ्या पाण्यामुळे त्याला फ्रेश पाण्यातला ऑक्सिजन हा स्पॉन्जला मिळत असतो. रेस्पिरेशनला त्याची मदत होते. नंतर स्मॉल फूड पार्टिकल जे आहेत ते सुद्धा त्या पाण्याबरोबर वाहत येतात आणि त्यामुळे स्पॉन्जला अन्न मिळतं. तिसरा पॉईंट जो आहे तर रिप्रोडक्शनमध्ये सुद्धा ह्या पाण्याच्या फ्लोचा आपल्याला उपयोग होतो. आपल्या शरीरामध्ये, त्या स्पॉन्जच्या शरीरामध्ये जे काय बाहेर टाकायचे किंवा जे काय एक्सक्रिटरी पार्ट असतील किंवा एक्सक्रिटरी सबस्टन्सेस असतील तर ते बाहेर जाणाऱ्या पाण्यामधून बाहेर टाकले जातात. ते पाणी जे आहे ते पाण्याबरोबर ते बाहेर टाकले जातात. त्यामुळे डिस्कार्डिंग वेस्ट जे आहे ते बाहेर जाणाऱ्या पाण्यामध्ये मिसळले जातात आणि ते पाणी बाहेर गेलं की ते डिस्कार्डिंग वेस्ट सुद्धा बाहेर चाललं जातं. अशा रीतीने स्पॉन्ज जी आहे ती कॅनल सिस्टीम जी आहे एक प्रकारची हायर ॲनिमलमध्ये जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्या सर्क्युलेटरी सिस्टीम सारखं ही काम करते. फक्त एवढंच आहे की ती सर्क्युलेटरी सिस्टीम ही वेल डेव्हलप्ड आहे आणि ही सिस्टीम जी आहे ती प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये आहे, एकदम प्रायमरी स्टेजमध्ये आहे. पण यातून सर्क्युलेटरी सिस्टीमचं जे फंक्शन आहे ते फंक्शन याच्यामधून साधलं जातं. आता ही फिगर थोडीशी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हे ऑस्टियम आहे. तर ऑस्टियम आणि ऑस्टिया याच्यामध्ये काय फरक आहे? तर ऑस्टिया म्हणजे अनेकवचनीय आहे आणि ऑस्टियम हे एकवचनीय आहे. हे एक ऑस्टियम दाखवतोय म्हणून आपण ऑस्टियम म्हटलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या आहेत त्या ऑस्टिया आहेत. आलं लक्षात? सगळ्या ज्यावेळेस अनेक वचन आपण दाखवतो त्यावेळेस ऑस्टिया आणि एक ज्यावेळेस दाखवतो तर हे ऑस्टियम आहे. इथनं पाणी आतमध्ये जातं, इथून ह्या रेडियल कॅनलमध्ये जातं, तिथून हे इनकरंट कॅनलमध्ये जातं आणि त्या इनकरंट कॅनलमधून हे पाणी स्पॉन्जोसीलमध्ये येतं आणि स्पॉन्जोसीलमधून हे पाणी ऑस्क्युलममधून बाहेर पडतं. ज्यावेळेस हे पाणी बाहेर पडतं त्यावेळेस याच्यामधनं डिस्कार्डिंग वेस्ट जे आहे ते बाहेर टाकलं जातं आणि ज्यावेळेस हे पाणी आतमध्ये येतं त्यावेळेस त्या पाण्यामध्ये फ्रेश ऑक्सिजन असतो. तो ऑक्सिजन ह्या प्राण्याला मग मिळतो आणि तो ऑक्सिजन घेतल्यावरती मग ऑक्सिजन विरहित जे पाणी आहे प्लस त्याच्यामध्ये डिस्कार्डिंग वेस्ट जे ते आहे असं पाणी जे ते बाहेर जातं. सो ही झाली कॅनल सिस्टीम इन सायकॉन. सो अशा पद्धतीने आपण दुसरं जे तुमचं युनिट आहे हे दुसरं युनिट संपवलं. फायलम पोरीफेरा जो आहे हा फायलम पोरीफेरा हे तुमचं दुसरं युनिट असतं. दुसरं युनिट आहे ॲनिमल डायव्हर्सिटी फर्स्ट या पेपर फर्स्टमध्ये तुमचं दुसरं युनिट जे आहे फायलम पोरीफेरा ते आपण इथे संपवलं. ठीक आहे. तिसरं युनिट जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, बाय.